नमस्कार. विदुला सायकोलॉजिकल कन्सल्टन्सी तर्फे जागतिक स्किझोफ्रेनिया अवेअरनेस दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. यावर्षी आपण समजून घेऊयात की आपण कम्युनिटी म्हणून, समाज म्हणून या लोकांना कशी मदत करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे स्किझोफ्रेनियामधून बाहेर आलेल्या किंवा त्याची तीव्रता कमी झालेल्या लोकांबरोबर काम करायला घाबरू नका किंवा त्याचं टेन्शन घेऊ नका. दुसरं म्हणजे आजाराचा भाग म्हणून समाजात मिक्सअप होताना त्यांना थोडा त्रास होतो. त्यांना सगळ्यांशी मनमोकळेपणे बोलणं, एकत्रित राहणं थोडं अवघड वाटतं, नको वाटतं. तर त्यासाठी आपण त्यांना फोर्स नको करायला, त्यासाठी बळजबरी नको करायला. म्हणजे ते आजारातनं बाहेर आलेले आहेत किंवा त्याची तीव्रता कमी झाली आहे, तर आधीसारखे, पूर्वीसारखे स्किल सेट्स त्यांच्याकडे असणं थोडं अवघड आहे. त्यांच्यामध्ये झालेला बदल आपण नोटीस करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण नाही करणार आहोत ते म्हणजे त्यांच्यावर चिडचिड करणं, त्यांच्यावर राग व्यक्त करणं किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं. याला आम्ही एक्सप्रेस्ड इमोशन्स असं म्हणतो. त्यावरचा एक व्हिडिओही आहे. आपण काय करायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर कुठल्या गोष्टी वर्क होतात, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना सिंपल, साध्या इन्स्ट्रक्शन्स देणं, ज्या खूप क्लिष्ट, एकमेकात गुंतलेल्या किंवा कॉम्प्लिकेटेड नाहीये. रिपिटेटिव्ह टास्क देणं, जसं की प्रत्येक वेळी कामाचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलत नाहीये, याची पण आपल्याला काळजी घ्यायची. त्यांच्यासाठी स्ट्रक्चर्ड आणि सिंपल टास्क काम करतात. बरेचदा त्यांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीमुळे कन्फ्युजन येण्याची शक्यता असते, गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर आपल्याला प्रेमाने, पेशंटली वागायचंय आणि नक्कीच त्यांच्यासाठी एक समावेशक ॲटिट्यूड आणायचा आहे. सो हे आहे डूज आणि डोंट्स. आपण एक समाज म्हणून नक्कीच या आजाराबद्दल माहिती करून घेऊया आणि आपल्या आजूबाजूला जर अशी व्यक्ती असेल तर त्यांच्याबरोबर कसं वागायचं हे सुद्धा माहीत करून घेऊया. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.